नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण गुढीपाडवा विशेष बासुंदी आणि पुरीची रेसिपी पाहणार आहोत. खवा, कॉर्नफ्लॉवर न वापरता 20 मिनिटामध्ये अगदी दाटसर अशी बासुंदी बनवणार आहोत. हे बघा, इथे मी बनवून घेतली, एकदम छान झालेली आहे. त्यासोबतच पुरीची रेसिपी पण शेअर केलेली आहे. एकदम टम्म फुगलेल्या, कमी तेलकट अशा पुऱ्या. हे बघा, इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. पुऱ्या खूप छान फुलतात आणि सॉफ्ट अशा होतात. हे बघा, अगदी सोपी रेसिपी आहे. भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम बनवूया बासुंदी. त्यासाठी कढई गरम करायची आहे. कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, अगदी 3-4 चमचे पाणी घालायचं आहे. त्यानंतर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, फुल क्रीम दूध घ्यायचं आहे, ते घालायचं आहे. मिक्स करायचं आहे. आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवरती दुधाला छान उकळी येऊ द्यायची. हे बघा, दुधाला छान उकळी यायला लागलेली आहे. गॅसची फ्लेम कमी केली आहे मी आता. मिक्स करून घ्यायचं आहे. इथे दूध आपलं छानपैकी उकळलेलं आहे. हाय फ्लेमवरती दूध मी इथे छान उकळवून घेतलेलं आहे. आता याच्यातलं थोडंसं दूध मी बाजूला काढून ठेवते. 2 मोठे चमचे दूध मी इथे साईडला काढून ठेवलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती एक 5 ते 7 मिनटं आपण दूध छानपैकी आटवून घेणार आहोत. चमचा असाच ठेवायचा याच्यामध्ये. हे बघा, म्हणजे दूध असं ओतू जात नाही. गॅसची फ्लेम मिडियम जरी ठेवली तरी दूध ओतू जात नाही. मध्ये मध्ये हलवायचं आहे, म्हणजे दूध खाली लागणार नाही. इथे मी 5 मिनटं दूध छान आटवून घेतलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालते. इथे 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. 4 मोठे चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे आणि जे आपण दूध काढून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं आहे दूध, हे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये डेअरी व्हाईटनर घालायचं नाही आहे, मिल्क पावडर घालायची आहे, म्हणजे दुधाला छान दाटसरपणा येतो आणि टेस्टही छान लागते. आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अजून 3-4 मिनटं आपण हे छानपैकी उकळवून घेणार आहोत. हे बघा, वाटीमध्ये थोडंसं दूध घालून घेते आणि मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध व्यवस्थित काढून घ्यायचं आहे याच्यामधून. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. मिडियम फ्लेमवरती अजून 4-5 मिनटं याला आटवून घ्यायचं आहे. चमचा असाच ठेवायचा आहे कढईमध्ये, म्हणजे दूध ओतू जात नाही. इथे मी 4 ते 5 मिनटं हे छानपैकी आटवून घेतलेलं आहे. हे बघा, आता याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. अर्धा कप साखर घेतलेली आहे, एवढं प्रमाण पुरेसं होतं. मिक्स करून घ्यायचं आहे. अजून 2-3 मिनटं आपण हे छानपैकी आटवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवरती आता मिक्स करत राहायचं आहे आणि हे छानपैकी आटवून घ्यायचं आहे. हे बघा, जरी चमचा याच्यामध्ये असा ठेवला, गॅसची फ्लेम मिडियम ठेवली, तरी दूध अजिबात ओतू जात नाही. हे बघा, तर मिडियम फ्लेमवरती पण पटकन बासुंदी आटवली जाते, जास्त वेळ लागत नाही. हे बघा, इथे मी दूध जवळजवळ 10 ते 12 मिनटं छानपैकी आटवून घेतलेलं आहे. जास्त वेळ लागला नाही दूध आटायला. मिडियम टू हाय फ्लेमवरती आटवून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये मिक्स करत. आता याच्यामध्ये थोडंसं केसर आणि वेलची पूड घालायची आहे. केशर घातलं का बासुंदीला रंग छान येतो आणि फ्लेवरही खूप छान लागतो बासुंदीचा. मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे बघा. अजून 2-3 मिनटं आटवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. आवडीनुसार कट केलेले काजू, बदाम आणि पिस्ताचे काप घालून घेतलेले आहेत आणि थोडीशी चारोळी नक्की घालायची आहे. हे बघा, 2 चमचे मी इथे चारोळी घातलेली आहे, 2 छोटे चमचे. मिक्स करून घ्यायचं आहे. चारोळी घातली का बासुंदीची टेस्ट अजून छान लागते. हे बघा, इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. 1-2 मिनटासाठी हाय फ्लेमवरती हे उकळून घ्यायचं आपल्याला. हे बघा, फक्त 2 मिनटं अजून उकळून घेतलं आहे. जवळजवळ मी इथे 20 मिनटात आपली ही बासुंदी तयार झाली आहे बघा. 20 मिनटामध्ये याला छान दाटसरपणा आलेला आहे. अगदी खवा किंवा कॉर्नफ्लॉवर अजिबात वापरलेला नाही आहे आपण. त्याच्याऐवजी मिल्क पावडर वापरून अगदी 20 मिनटात बासुंदी तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर ही अजूनही घट्ट होते. जरी आपल्याला ही पातळ वाटत असली तरी थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि मग सर्व करायची आहे. बघा, थोडीशी थंड झालेली आहे. छान घट्टसरपणा आलेला आहे याला. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे अजूनही घट्ट होते आणि टेस्ट अजून छान लागते बासुंदीची. हे बघा, इथे मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. छान दाटसरपणा आलेला आहे बासुंदीला. टेस्टही खूप छान लागते. चला तर मग आता पुरी तयार करायला घेऊया. पुरीसाठी कणिक भिजवायचं आहे. तिथे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप बारीक रवा घालून घ्यायचं आहे. 2 चमचे बेसन घालायचं आहे, बेसन पीठ घातलेलं आहे.
1 चमचा साखर, चवीनुसार मीठ. मिक्स करून घ्यायचं आता हे. बेसन पीठ नक्की घालायचं आहे, पुरीची टेस्ट अजून छान लागते. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलाचं मोहन घालायचं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि घालायचं आहे. आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हाताने पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पुऱ्या छान फुलतात आणि सॉफ्ट अशा राहतात. हे बघा, इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं कणिक भिजवून घ्यायचं आहे. पुरीसाठी जे कणिक आपण भिजवतो ते थोडंसं घट्टच भिजवायचं आहे. मी इथे थोडं थोडं पाणी घातलं आहे आणि घट्टसर असं कणिक भिजवून घेतलं आहे. हे बघा, या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये काढून ठेवते पीठ. पीठ थोडा वेळ आपल्याला भिजत ठेवायचं आहे. जवळजवळ 20 मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे. हे बघा, 20 मिनटानंतर पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत. हे बघा, पीठ छानपैकी भिजलेलं आहे. आता काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे. बघा, एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा. आणि इथे मी 2 पद्धतीने पुऱ्या बनवणार आहे. हे बघा, आपल्याला हवं असेल तर छोट्या छोट्या याचे गोळे तयार करून एक एक पुरी लाटून घेऊ शकता किंवा एकदम मोठी चपाती लाटून पुऱ्या करून घेऊ शकता. हे बघा, आपल्याला हवं असेल तर थोडंसं तेलावर पुऱ्या लाटून घेऊ शकता. मी इथे सुका पीठ लावून पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. त्याऐवजी थोडंसं तेल लावून पुरी लाटून घेऊ शकता. सुका पीठ लावलं का पटकन पुऱ्या लाटल्या जातात. आपल्याला हवं असेल तर थोडंसं तेल लावून घेऊ शकता. हे बघा, ह्या अशा पद्धतीने पुऱ्या तयार करून घेऊ शकता किंवा मी इथे एक मोठीशी चपाती लाटून घेणार आहे आणि त्याच्या पुऱ्या कट करून घेणार आहे. मोठीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे. हे बघा, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे. आता एक वाटी घ्यायची आहे. मीडियम साईजची वाटी घेतली आहे. त्याने अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतात आणि झटपट होतात. जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने पुऱ्या तयार करायला. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा नंतर पुऱ्या बनवताना ते वापरायचं आहे पीठ. हे बघा, आता कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती पुरी तेलात सोडायची आहे. म्हणजे पुऱ्या छान फुलतात. पुरी फुलली का झाऱ्याने हलकंसं असं प्रेस करायचं आहे. खालच्या साईडने पण छानपैकी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे. मिडियम फ्लेमवरती मग पुरी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, दोन्ही साईडने हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला का तेल छानपैकी निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवरती पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते पण छानपैकी सोक होतं. सगळ्या पुऱ्या ह्याच पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवरतीच आधी पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, थोड्याशा फुलल्या का पुऱ्या मग पलटी करायच्या आहेत. गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि दोन्ही साईडने पुऱ्या छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजे पुऱ्या छान फुलतात आणि कमी तेलकट होतात. हे बघा, ह्या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. मस्त गरमागरम पुरी थंडगार बासुंदीबरोबर सर्व करायची. एकदम छान लागते. एक पुरी आपल्याला तोडून दाखवते. बघा, अजिबात तेलकट झालेली नाही आहे. छान सॉफ्ट अशा झालेल्या आहेत पुऱ्या. तर नक्की ह्या पद्धतीने बासुंदी पुरी तयार करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.